पूजा खेडकरांच्या नावामध्ये आता विसंगती दिसून येते। 2019ला त्यांनी UPSC परीक्षा दिलेली होती आणि त्यावेळी यादीमध्ये त्यांचं नाव खेडेकर पूजा दिलीपराव असं आहे। याशिवाय आडनावानं सुरुवात आहे आणि त्याचप्रमाणे दिलीपराव या नावामध्ये इंग्रजी स्पेलिंग हे DEELIPRAO असं लिहिण्यात आलंय आणि आता 2021 यादी पहा, त्यामध्ये त्यांचं नाव हे पूजा मनोरमा दिलीप खेडकर असं आहे। म्हणजेच आडनाव शेवटी आहे। तर वडिलांच्या नावाआधी मनोरमा हे आईचं नाव त्यांनी त्यामध्ये लावलेलं आहे आणि आणखी महत्त्वाची बाब म्हणजे वडिलांच्या नावाचं स्पेलिंग हे DILIP असं सरळ लिहिण्यात आलंय। आता नावातले हे बदल का करण्यात आले आणि ते करत असताना आवश्यक प्रक्रिया म्हणजे ॲफिडेव्हिट किंवा कोर्ट ऑर्डर आहे का असे प्रश्न उपस्थित होत आहेत। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्याबरोबर आहेत। आणखी तपशील जाणून घेऊया। अरुण, काय नेमकी या प्रकरणामध्ये आणखी पुढे तपशील मिळतात? मध्ये नवनवीन खुलासे बाहेर येतात किंवा नवनवीन प्रकरणं बाहेर येत आहेत। अनेक गोष्टी या संशयाच्या भोवऱ्यात आहे। तर त्यांच्या नावाचा विषय समोर आलेला आहे। म्हणजे 2019 मध्ये दिसतंय ते आणि 2021च्या परीक्षेच्या वेळेस असलेलं नाव त्याच्यामध्ये बदल आहे आणि मुळात हा बदल त्यांनी का केला आणि बदल त्याची प्रक्रिया पूर्ण केली का? कारण कुठल्याही नावात बदल करायचा असेल तर एक प्रशासकीय प्रक्रिया असते, ॲफिडेव्हिट करावं लागतं, कोर्ट ऑर्डर करावं। तसं काही घडलं का हे बघावं लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्याच्या मागचं कारण काय। त्याच्या वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या गोष्टींचा अनेक मार्गाने किंवा बेकायदेशीर मार्गाने लाभ उठवण्यासाठी म्हणून त्यांनी अनेक गोष्टी केल्याचे आरोप होत आहेत। त्यात आणखी एका गोष्टीची भर पडली की काय अशी शंका आज उत्पन्न होते। ठीक, अरुण, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर पूजा खेडकरांच्या नावामध्ये विसंगती दिसून येते। 2019 आणि 2021च्या त्यांच्या नावामध्ये फरक आहे। मात्र हा नावात बदल करताना त्यांनी ॲफिडेव्हिट केलं का अशा प्रकारचे प्रश्न आता उपस्थित होत आहेत।